नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 2 एप्रिल 2026. हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक पाऊस पडत आहे. शेतीमालाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. हे रब्बीचे पीक आहे आणि रब्बीच्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्यांना न भरवणारी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे याच्यामध्ये. आणि हे पाऊस कशामुळे येतो ही अभ्यास असल्याशिवाय सांगता येत नाही पुढचा. आता तुम्हाला मी पुढच्या 2 वर्षाचा अंदाज सांगणार आहे. यावर्षी तुम्ही थंबनेलवरूनच पाहिलं असाल. हा तुम्ही अंदाज पुन्हा देखील तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा आणि इतर ग्रुपवर देखील पाठवा. तर हा पाऊस कशामुळे पडत असतो? कारण मतं वेगवेगळे असू शकतात. कारण प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा असतो. मतं याच्यामध्ये वेगवेगळे भिन्न होऊ शकतात. कशामुळे पाऊस पडतो तर मी जे सांगतो तेच प्रत्येकाला मान्य होईल हेच बी नाही, आणि जे पुढे सांगतात तेही मला मान्य होईल सगळंच नाही. तर पुढच्या वर्षी देखील पाऊस येणार आहे. पुढच्या वर्षी देखील या वर्षी सारखाच अवकाळी पावसाचा आपला अंदाज. त्यामध्ये थोडक्यात आपण दुसऱ्या मान्सूनचा देखील अंदाज अंदाजाच्या माध्यमातून सांगणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमातून. तर थोडक्यामध्ये आज आणि उद्याचा अंदाज आपण देणार आहोत. त्यानंतर आपण पुढच्या वर्षीच्या अंदाजाकडे जाणार आहोत. एकंदरच राज्यामध्ये आज देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये आज तालुके किंवा सांगणार नाही. आज छत्रपती संभाजीनगर, बीड म्हणजे एकंदरच मराठवाड्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र सातारा, सांगली, पुणे, नाशिक या भागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये देखील अमरावती विभागामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर विभागामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अजून उद्या देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि या पावसाचं सूत्र हे 7-8 तारखेपर्यंत, पुढे 8-9 तारखेपर्यंत देखील पाऊस राहण्याची शक्यता काही काही भागामध्ये. तर काही भागामध्ये 6 तारखेपासून पाऊस कमी होणार आहे. तर आता पुढच्या अंदाजाकडे वळू. तो पुढचा अंदाज कशाच्या आधारे आपण तुम्हाला दिला आहे हे तर मुख्यत्व कारण पाहिजे शेतकऱ्यांना. आता पुढच्या वर्षीचा पाऊस कशामुळे वाढणार? तर पुढच्या वर्षीचा पाऊस बघा शेतकरी, ह्या वर्षी देखील 2027ला देखील पाऊस ह्या वर्षी चांगला पडणार आहे. मान्सूनचा पाऊस, आणि ज्यावेळेस मान्सूनचा पाऊस पडतो आणि इथे पाण्याचे साठे जास्त प्रमाणामध्ये होतात. आता यावर्षी 2025ला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. तर पूर्ण भारतामध्ये काय झालेलं आहे की आता पूर्ण भारतामध्ये 2019 पासून परिस्थिती बदललेली आहे. कशामुळे बदलली की 2019च्या अगोदर 2005 पासून ते 2021 पर्यंत अत्यंत पाऊस कमी होता. तो फक्त 2-3 वर्षामध्येच एक मान्सूनचा पाऊस चांगला पडायचा. नंतर दोन वर्ष पाऊस अत्यंत कमी पडायचा. फक्त पिकाला पुरेल एवढाच पाऊस पडायचा, किंवा पिकं काही भागामध्ये जातील, दुष्काळी परिस्थिती निर्माण व्हायची एवढाच पडायचा. आणि त्यामुळे काय व्हायचं की पाऊस कमी असल्यामुळे अवकाळी पाऊस सुद्धा कमी होत होता. त्याचे कारण हे नुसतं तापमान वाढ नाही. आता ह्या वर्षी तसं सांगत आहेत की तापमान वाढ ह्याच्यामध्ये कारण आहे, हे मान्य आहे. पण तापमान वाढ हे मुख्य कारण नाही. त्याच्यामध्ये 2-3 इफेक्ट आहेत. त्यामध्ये तापमान वाढ एक आहे, त्याच्यामध्ये दुसरा एक आहे ते पाण्याचे स्रोत निर्माण झालेले आहे. भारतामध्ये एकंदर प्रत्येक भागामध्ये तलाव पूर्ण मोठी धरणं तर भरलेलीच आहेत. परत पुन्हा तलाव आणि परत पुन्हा आपली जमीन जी आहे ती पूर्ण बागायती खाली आलेली आहे. जमीन जवळपास ही बागायती खाली जवळपास ती सध्याच्या याला जर बागायतीचा विचार जर केला तर बागायती खाली 10 ते 20% जमीन ही बागायती खाली, आणि मोठमोठे तलाव. त्यामुळे काय होतं, बाष्प निर्माण होतं. ह्या पृष्ठावर पूर्ण बाष्प निर्माण व्हायला, जिथं बाष्प निर्माण होतंय तिथं हवेचा वेग कमी होत असतो शेतकऱ्यांना. आता हवेचा वेग कमी झाला की मग जी अरबी समुद्रामधून जी हवा आहे अँटीसायक्लॉन, मग 2019च्या अगोदर अँटीसायक्लॉन निर्माण होत नव्हतं का? 2019च्या अगोदर टेम्परेचर वाढ नव्हती का? 2021च्या अगोदर देखील टेम्परेचरमध्ये वाढ होती. याचप्रमाणे 2019च्या अगोदर देखील टेम्परेचरमध्ये वाढ होती. 2005 मध्ये रेकॉर्ड तो टेम्परेचर झाले. 2005 मध्ये देखील 49 अंश सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर गेले होते 2005 मध्ये. मग 2005 मध्ये टेम्परेचर गेले होते, त्यावेळेस अवकाळी पाऊस का वाढला नाही? त्याचे कारण एकच आहे की इथं जे पावसाचं प्रमाण जे होतं, इथं जे साठवलेलं पाणी जे आहे पावसाच्या नंतर, ते पावसाचं साठवलेलं पाणी जे आहे ते अत्यंत कमी होतं भारताच्या भूभागावर. नुसतं त्याला महाराष्ट्राचाच भूभाग मर्यादित नसतो, त्याला पूर्ण भारताचा भूभाग. भारताला दोन्हीकडून समुद्र आहेत. एकीकडून पश्चिमेकडून समुद्र आहे, त्याचं पूर्वेकडून समुद्र आहे आणि दक्षिणेकडून समुद्र आहे. म्हणजे तिन्ही भागाकडून समुद्र असल्यामुळे आणि इथलचा भाग पाण्याखाली पाण्यामध्ये म्हणजे पाण्याचा भाग वाढल्यामुळे, इथं सुपीकता वाढल्यामुळे इथं हवेचा दाब कमी झाला. आणि अँटीसायक्लॉन असो किंवा लो प्रेशर असो, ही काय व्हायला इथं पोषक वातावरण झाल्यामुळे इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये पाऊस पडला चालला. हे त्याचं मुख्य कारण आहे.
आणि दुसरे कारण सांगितलं जात आहे की अमेरिकेनं हे फवारलं इमानाद्वारे, ते असतं मागचा धूर असतो, धुरामुळे पाऊस पडला, अशा बातम्या आहेत. तसं होत नाहीये आणि इमानामुळे किंवा ह्याच्यामुळे पाऊस पडत नाहीये, त्याच्यामुळे पडत नाहीये. जर तसं जर असतं तर 2023ला देखील असं प्रयोग यशस्वी झाले. 2023ला दुष्काळ जे पडला होता तर ते आपण इमानामध्ये सुद्धा आपण आपल्या शासनाने फवारले होते. अमेरिकेचं तंत्रज्ञान घेतलं होतं, त्यावेळेस सुद्धा 2023ला देखील पाऊस काळ कमी झाला. कारण 2-3 वर्षातून पाऊस काळ कमी होणार त्याच्यामध्ये शंका नाही. पण पावसाचं प्रमाण जे आहे ते पावसाचं प्रमाण काही वातावरणामुळे सुद्धा कमी होतं आणि काही वेळेस त्या पाण्यामुळे सुद्धा कमी होतं. इथलचं जर बाष्पाचं प्रमाण जर कमी झालं, इकडचं जर येणारं प्रमाण आणि हिंद महासागरातलं प्रमाण जर कमी झालं तर इथं अर्थातच बाष्पाचं प्रमाण कमी झालं. सर्वत्र प्रमाण जर कमी झालं तर इथं पाऊसमान कमी होतं. तर पुढच्या वर्षी पाऊसमान ह्याच आधारे पुढच्या वर्षी पाऊसमान देखील इथे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. इथं सुद्धा त्याच्यामुळे काय होणार की पाऊस 2026ला देखील पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडणार, सर्व धरणं भरणार आणि त्याचंच इथं पाण्याचा स्रोत निर्माण झाल्यामुळे आणि ते इथं आणि एक दुसरीकडचे डब्ल्यूडी पहिल्यापासून डब्ल्यूडी येतात. डब्ल्यूडी थोडेफार खाली सरकण्याचं कारण काय? डब्ल्यूडी पहिले राजस्थानपासून वर जात होते, राजस्थान गुजरातच्या बॉर्डरपासून वर. तर डब्ल्यूडी खाली येण्याचं प्रमाण का वाढलं? डब्ल्यूडी इकडे पोषक वातावरण भेटत आहे. तापमानच हे मुख्य कारण नाही. त्याचं तापमान तर आहे पण त्याच्यामध्ये मुख्य कारण तापमान नाही, पोषक वातावरण निर्माणासाठी तिथं आर्द्रता निर्माण होत चालली आहे. आर्द्रता निर्माण झाली आणि तापमान आणि आर्द्रता जर दोन्ही जर संयुक्त निर्माण झाली तर त्याच्यामध्ये परत डब्ल्यूडी खाली येत चाललाय. एकीकडे डब्ल्यूडीचं प्रमाण वाढलं, तापमानाचं प्रमाण वाढलं आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढलं, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत चालला आहे मित्रांनो. तसं पुढच्या वर्षी सुद्धा देखील आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. मग 2028ला पाऊस का कमी होणार आहे? तर 2028ला पाऊस 2027ला पाऊस अत्यंत कमी पडणार आहे. 2027ला अत्यंत पाऊस कमी पडणार, त्यामुळे 28ला देखील 28चा अवकाळी पाऊस अत्यंत कमी पडणार. अवकाळी पाऊस म्हणजे फक्त जानेवारीपासून अवकाळी पाऊस संपल्याच्या नंतर तर पाऊस येईपर्यंत, मान्सूनचा पाऊस येईपर्यंत म्हणजे मे पर्यंत, नोव्हेंबरपासून तर मे पर्यंतचा पाऊस, अवकाळी पाऊस 2028, 27, 28ला अत्यंत कमी पडणार आहे. आणि त्याच्यामुळे पडणार कारण इथं पाण्याचे स्रोत जे आहे ते कमी असणार आणि 2028ला अत्यंत भीषण पाणी टंचाई देखील होण्याची शक्यता आहे. कारण 2027ला पाण्याचा पाऊस मान्सूनचा पाऊस आहे अत्यंत कमी पडणार आहे. आणि ह्या वर्षी असं इथून पुढे असं होणार आहे की सर्वच शेतकऱ्यांकडे असं कुठले शेतकरी असू द्या त्यांच्याकडं जितकं जमिनीमध्ये पाणी तेवढं उपसून पाणी घ्यायला लागले तर, आणि काय होणार, पाऊस काळ थोडा जर कमी झाला की लगेच त्याच्याच वर्षी दुष्काळी परिस्थिती एवढी भीषण निर्माण होणार आहे. कारण विहिरी जरी असल्या तर विहिरीद्वारे हे पाणी सिंचनामध्ये जास्त येत असल्यामुळे काय होणार, दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार. आणि जास्त दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली की अजून जास्त पावसाचं प्रमाण, अवकाळी पावसाचं प्रमाण कमी होणार. मग त्याच्यासाठी काय असणार आहे, त्याच्यासाठी एक समुद्रामध्येच मग वातावरण तयार व्हायला पाहिजे. समुद्रामध्ये जर चांगलं वातावरण तयार झालं तर त्याची जरी पोषक स्थिती नसली तर समुद्रामध्ये जर स्थिती जर पोषक असेल तर इथं चांगला पाऊस पडू शकतो. अशी परिस्थिती झाली तर म्हणजे 2027ला देखील मान्सूनचा पाऊस कमी पडणार आहे. पण त्यामुळे इथं 28ला अवकाळी पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. तर एकंदरीत हा झाला आपला अंदाज. आणि हा अंदाज जर तुम्हाला जर चांगला वाटला तर तुम्ही सेव्ह करून देखील ठेवा. कारण माझे अंदाज हे असेच असतात आणि प्रत्येक अंदाज देण्यासाठी पूर्णतः अभ्यास असावा लागतो. त्याच्याशिवाय इतक्या पुढचे लांबचे दीर्घावधीचे म्हणजे 2-2, 3-3 वर्षाचे अंदाज देता येत नसतं शेतकरी मित्रांनो. तर तुमच्या आणि हा अंदाज देखील तुम्ही शेअर देखील करा. धन्यवाद.